तुमच्या अंतःकरणामध्ये देखील हेच शब्द असतील की प्रभूने माझ्यासाठी महान कार्य केलेलं आहे. ज्या साथीदाराला मी 25 वर्ष आधी 50 वर्ष आधी या वेदीसमोर किंवा ज्या चर्चमध्ये तुम्ही विवाहबद्ध झाला त्या साथीदाराला तुम्ही स्वीकारता, त्या साथीदारासह तुम्ही ख्रिस्ताने शिकवलेल्या मार्गावरून तुम्ही मार्गक्रमण करत आहात. आणि म्हणून फादरांनी सुरुवातीला सांगितलं की प्रभूला गौरव देणं उचित आहे, की प्रभूचा गौरव करणं. प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा तो ख्रिस्ताने दाखविलेल्या मार्गावरून चालत असतो आणि त्याच्या जीवनामध्ये जे चांगल्या गोष्टी घडत असतात त्या केवळ त्या व्यक्तीपुरता, केवळ ते पती पत्नी जे 25 वर्ष आणि 50 वर्ष साजरं करतात त्यांच्यापुरताच मर्यादित नसतं, तर आपल्या हा ख्रिस्त सभेचा गौरव आहे की तुम्ही ख्रिस्ताची साक्ष देता. ही 25 वर्ष आम्ही विश्वासाने, निष्ठेने, एकमेकांच्या प्रेमाती, एकमेकांच्या सोबत जी वचनं तुम्ही दिली, सुखात, दुःखात, आजारात, आरोग्यात, कितीतरी अनुभव तुमच्याकडे असतील 25 वर्षाचे, 50 वर्षाचे. तुमच्या प्रत्येकाचं एक प्रवचन इथे होऊ शकतं तुमच्या जीवनाचं, आणि ते तुम्ही सोबत जगलेलं आहात, मुलांना जन्म दिलेला आहे आणि ख्रिस्ती कुटुंब तुम्ही जीवन जगलेलं आहात आणि ते साजरं करणं आवश्यक आहे. परमेश्वराला गौरव देणं, तुमचं अभिनंदन करणं हे रास्त आणि उचित आहे. आणि म्हणून ही सायंकाळ आज आपण निवडलेली आहे. तुम्हा सगळ्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही या आमंत्रणाला प्रतिसाद दिलेला आहात. मोठ्या संख्येने तुम्ही आजच्या संध्याकाळच्या प्रभूच्या अतिपवित्र मिसेमध्ये सहभागी होत आहात. हा साक्रामेंट जो कृपेचा साक्रामेंट आहे, हा साक्रामेंट जो आरोग्याचा साक्रामेंट आहे, हा साक्रामेंट जो आपल्याला अभिषिक्त करतो, त्या साक्रामेंटामध्ये तुम्ही आणखीन विवाहाचा साक्रामेंट स्वीकारलेलं होतं, त्याचा आज आपण स्मरण करत आहोत. देवाला धन्यवाद देऊया की देवाने तुमच्यासाठी जे महान कार्य केलेलं आहे देव तुमच्यासोबत चालत आहे आणि चालत राहणार आहे. तुमच्या दोघांच्या साथीने परमेश्वर तुम्हाला चांगलं आरोग्य द्यावं, तुमच्या कुटुंबावरती परमेश्वराची नेहमी कृपा असावी, तुम्हाला चांगलं जीवन मिळावं आणि तुमच्या जीवनाद्वारे परमेश्वराची साक्ष, ख्रिस्ताची साक्ष ही सतत समाजाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलांना मिळत राहावं. म्हणून या दिवसामध्ये आपण प्रार्थना करूया. ही अतिपवित्र असे साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावे. थोडा वेळ शांत बाप्पाची करून घेऊया. सर्व शक्तिमान परमेश्वरावर मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने मी पाप केली आहे. माझा सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
कष्टाच्या रात्री माझ्या वाट्याला
संत पौराणिक कवितेला लिहिलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. जरी मी सुवार्थ सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. मी सुवार्थ सांगितली नाही तर माझी एवढी दुर्दशा होणार. मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल आणि आपण होऊन केले नाही तरी माझ्यावर कारभार सोपविला आहे, तर मग माझे वेतन काय? ते हेच की मी सुवार्थ फुकट सांगावी अशा हेतूने मी सुवार्थेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजावू नये, कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी आपणास सर्वांचा दास केले आहे. दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्थेकरिता करतो, अशासाठी की मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. प्रभूचा शब्द. प्रभूचे शुभवर्तमान. तुमच्या विवाहाच्या वचनाचं होणार आहे त्याची कार्ड तुम्हाला माझी साहेब प्रत्येकाने एक कार्ड घ्यायचं आहे आणि पुढे पाठवायचं आहे. 1858 मध्ये धन्यकुमारी
लूट्स येथे संत बर्नबी हिला दर्शन दिले आणि त्यानंतर लूट्स ही जागा पवित्र झाली, जगप्रसिद्ध झाली आणि अनेक लोक माऊलीच्या दर्शनासाठी लूट्सला जाऊ लागले. आजही लोक आजारातून बरे होण्यासाठी, माऊलीची मध्यस्थी मिळवण्यासाठी जगभरातून पवित्र धन्यकुमारी मरियेकडे मोठ्या भक्तीने, श्रद्धेने आकर्षित होत आहे. प्रभूच्या सामर्थ्याने गेले अनेक वर्ष अनेक दशक भाविक तिथे गेले, माऊलीची मध्यस्थी करायला लागली आणि ते बरे झाल्याचे हजारो लोक, लाखो लोक त्याची साक्ष देत आहेत. काही लोक व्हीलचेअरवरती गेले, त्यांच्या व्हीलचेअर अजून तिथेच लूट्समध्ये आहे, ते व्हीलचेअरवरती गेले आणि येताना ते चालत आहेत. काही लोक कुबडं घेऊन गेले, क्रचेस, आणि ती कुबडं तिथेच टाकलेली आहे. मी माझ्या डोळ्याने पाहिले, आपण जर लूट्सला गेले असता आपण देखील पाहिले असेल की कुबडे घेऊन आले आणि जाताना आपल्या पायाने चालत गेले. तर काही लोक काठीचा आधार घेऊन आले, त्या काठ्या तिथे तशा टाकलेल्या आहेत. ही प्रभूच्या सामर्थ्याची आरोग्यदायी अशी साक्ष आहे. परमेश्वर असं कशासाठी करतो? तर परमेश्वराचा गौरव व्हावा म्हणून परमेश्वर करत असतो. पण काही वेळेला आपण लूट्सला जातो, फातिमाला जातो, आपण गावदर उभेला जातो, आपण अनेक तीर्थस्थानी जातो जिथे परमेश्वर उपस्थित आहे आणि परमेश्वर आणि पवित्र मरियेच्या मध्यस्थीने अतिशय पॉवरफुलपणे कार्य करत आहे. तरी काही वेळेला आपली इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपला आजार बरा होत नाही. तेव्हा सुद्धा परमेश्वराचा गौरव व्हावा म्हणून परमेश्वराला सांगत असतो की ह्या आजाराचा तू स्वीकार कर आणि तुझ्या पतीची, तुझ्या पत्नीची तू सेवा कर. हे देखील परमेश्वरासाठी गौरवास पात्र आहे. काही जण विचारत होते की फादर, माझे पती नाहीये, मी येऊ शकते का? येऊ शकते. असं काही नाहीये की आपलं या पृथ्वीवरचा प्रवास संपला म्हणून आपलं नातं संपलं. तुमचे साथीदार जरी स्वर्गात असले, पती असो, पत्नी असो, तुमची निष्ठा, तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आजही जागृत आहे. की ज्या विश्वासाने तुम्ही एकत्र आला, एकत्र राहिला, एकत्र जगला आणि एकमेकांना साथ दिली, हे आजही जिवंत आहे. शुभवर्तमानामध्ये सुद्धा आपण पाहतो की निसंशयपणे येशू शब्दात दिवशी पेत्राच्या सासूला स्पर्श करतो आणि बरं करतो. ती वार्ता आजूबाजूला पसरते. अनेक लोक येशूकडे मध्ये होण्यासाठी येतात आणि येशूला काहींनी पाहिलं, काहींनी स्पर्श केला, काहींनी ऐकलं आणि ते बरे झाले. पण त्यानंतर येशू एकांतात प्रार्थना करण्यासाठी आला. आपल्या ख्रिस्ती जीवनाचे हे दोन फार महत्वाचे पैलू आहेत. एक एकमेकांची सोबत करणं. आपला धर्म हा इंडिव्हिज्युअल धर्म नाही आहे, पर्सनल धर्म नाही आहे. मी माझा धर्म, मी माझं घर असं नाही आहे. आपला धर्म हा कम्युनिटी आहे. आपण एकत्र आहोत. मी तुला मदत करते, तू मला मदत करतोस. आपण सगळे या प्रवासामध्ये आहोत. वी आर पिलग्रिम्स. आपण यात्रेकरू आहोत आणि आपल्या सगळ्यांना तो प्रवास करायचा आहे आणि आपण सगळा तो प्रवास करत आहोत. आणि म्हणून दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. देवाची आपल्यासोबत, आपल्याला सोबत आणि आपली एकमेकांना सोबत जी तुम्ही करत आहात. आणि दुसरी गोष्ट एकत्रितरित्या प्रार्थना करणं, देवाला धन्यवाद देणं हे आवश्यक आहे. फादर दिब्रिटोंनी एका पुस्तकामध्ये, त्यांच्या एका पुस्तकामध्ये एक वसईतली घडलेली गोष्ट त्यांनी लिहिलेली. तुमच्यासारखीच असे एक पती पत्नी होते. त्यांना दोन अशी गोड मुलं आहेत आणि अतिशय राजाराणीचा संसार, गोड संसार छान चाललं होतं. दोघांची नोकरी आहे, दोघं कमवायची, मुलं मोठी होत आहेत, शाळेत जात आहेत आणि सगळं काही चांगलं चाललेलं असताना एके दिवशी तिला जाणवलं
की तिला कुशीमध्ये काहीतरी असं गाठ असल्याचं तिला जाणवलं. आणि आता जी आपल्या संपूर्ण जगामध्ये समाजामध्ये जे वातावरण आहे, गाठ लागली की आपल्याला भीती वाटते. ही कसली गाठ असेल? तिच्या मनामध्ये संशय निर्माण झाला, हे काय असेल? आणि खरंच हे तसं असेल तर मग माझ्या या पतीचं काय होईल, या मुलांचं काय होईल, आम्ही कसे जगणार आणि कसा संसार चालेल? अशा अनेक विचारांनी तिचं मन घर करू लागलं. तिला भीती वाटू लागली. दोघं झोपलेले आहेत खाटावरती, परंतु तिचे डोळे उघडेच आहेत. तिला घाम आला. ती मनामध्ये विचारायला लागली. तिच्या घशाखाली आवंडा आला आणि तिला राहावलं नाही. मध्यरात्री तिने जोरात ती रडायला लागली. हे बाजूला बसलं झोपलेले पती उठले. काय झालं? ते काही नाही, मला एक वाईट स्वप्न पडलं. त्याने तिचा हात धरला. कशाला घाबरतेस? मी आहे ना. घाबरते कशाला? मी आहे तुझ्या बरोबर. त्याने जो आधार दिला त्यामुळे तिचा डोका लागला. पण याची झोप नाही. खरंच असं काय असेल तर माझं कसं होईल? ही जी छोटी झोपडी आहे यांचं कसं होईल? त्याच्या मनामध्ये विचार करायला लागले. आणि अगदी पहाटे तो जोराने रडू लागला. ती उठली आणि ती त्याला म्हणाली, कशाला रडतोस? काय झालं? नाही, काही नाही, मला सुद्धा असं एक दुःस्वप्न पडलं. मला भीती वाटली म्हणून मला रडावंसं वाटलं. तिने त्याचा हात हातात घेतला. कशाला घाबरतोस? मी आहे ना. प्रिय बंधू भगिनींनो, अर्थात त्यानंतर सगळ्या चाचण्या झाल्या आणि मग त्यातून निदान झालं की ब्रेस्ट कॅन्सर आहे. आणि त्यानंतर मग उपचार आणि शस्त्रक्रिया झाली. दोघेही आजही पती पत्नीचा राजाराणीचा संसार आहे. मुलं तर मोठी झाली, मुलं शिक्षण होऊन मोठी झाली आणि एक मूल परदेशात पण गेलं आणि सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही देखील असे तुमच्या लग्नाच्या दिवशी वेदीवर आलेले असाल, तुमच्या माहेरच्या चर्चमध्ये जिथे कुठे तुम्ही असाल. आणि तिथे मग फादरांनी सांगितलं की तुम्ही एकमेकांचे उजवे हात हातात घ्या. आठवतो स्पर्श. जेव्हा हात घेतला आणि मी लग्न साजरं करत असेल तर मी सांगतो, अतिशय जोरात असा हात जाणवला पाहिजे. त्याच्या मनातल्या संवेदना तुला जाणवली पाहिजे. त्याच्या मनातली ऊर्जा तुला जाणवली पाहिजे. तिच्या मनातली ऊर्जा तुला जाणवली पाहिजे. आयुष्यभर आठवण ठेवण्यासाठी. जेव्हा जेव्हा काही प्रश्न निर्माण होतील, जेव्हा जेव्हा सैतान जागृत होईल, तेव्हा हा स्पर्श मला आठवण करून देईल, होय मी तुला येशू समोर स्वीकारलेला आहे. या हाताची हा जो शेकँड आहे हा मी ढिला होऊ देणार नाही. हा सोडण्यासाठी मी धरलेला नाही. हा थोड्या वेळासाठी धरलेला नाही आहे. तू सुंदर आहे, तुझ्याकडे पैसे आहे म्हणून मी धरलेला नाही आहे. देवाच्या गौरवासाठी. जेव्हा मुला मुलींचा आम्ही लग्नाच्या पूर्वतयारीचा फॉर्म भरतो तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारतो, कशासाठी लग्न करायचं आहे? नाही पण मला तो आवडतो, मला ती आवडते. मग आवडते पण लग्न कशात करायचं? ना माझं प्रेम आहे पण लग्न कशाला करायचं? न लग्न करता तुम्ही या सगळ्या गोष्टी आता करू शकता ना. पण मला तो हवा आहे, मला ती हवी आहे. मग घे ना, घरी घेऊन जा, कुठेतरी राहा फ्लॅटमध्ये, कोण तुम्हाला अडवणार आहे? नाही पण समाज काय बोलेल? समाजाचा कशा एवढा विचार करता तुम्ही? नाही पण आम्हाला मुलं पाहिजे. हां, मुलं पाहिजे. आम्हाला संसार करायचा आहे, आम्हाला स्वप्न पाहिजे, आम्हाला खूप मिळवायचं आहे, कमवायचं आहे, आम्हाला जीवनामध्ये मोठं व्हायचं आहे. चांगली गोष्ट आहे. अर्थात काही गोष्टी तुम्हाला माहीत असतात पण त्या सांगता येत नाही. पण एक कशासाठी लग्न करायचं आहे की देवाचा गौरव करण्यासाठी. ही देवाची इच्छा आहे की देव निर्माता आहे, त्याने तुम्हाला निर्माण केलेलं आहे आणि आता तुमच्यावर जबाबदारी आहे की तुम्ही नवनिर्मिती करावी. तुमचं जग मोठं
मोठं करावं, तुम्ही मुलांना जन्म द्यावं, त्यांनी जन्म द्यावं, असं देवाने निर्माण केलेल्या या जगामध्ये अधिक हे जग सुंदर करणं, चांगलं करणं, त्यासाठी तुम्हाला एकत्र आणलेलं आहे. आणि एक कसं कुठे एकत्र आणलेलं आहे तर पवित्र मिसामध्ये एकत्र आणलेलं आहे. ही जी सोबत आहे, ही जी साथ आहे, ही जी आश्वासक शक्ती आहे, ही या जगातील कुठली शक्ती, व्यक्ती कोणीही वेगळं करू शकत नाही. नो पर्सन, नो पॉवर, नो प्रॉपर्टी कॅन सेपरेट. येस और नो, हो की नाही? कोणी तुम्हाला वेगळं करू शकत नाही. कोणी पैशासाठी, सौंदर्यासाठी किंवा आणखीन कशासाठी मी माझ्या पतीला, माझ्या पत्नीला अंतर देणार नाही. देवानंतर माझ्यासाठी कोणी प्रिय असेल तर माझी पती, माझी पत्नी, दुसरं मला कोणी प्रिय नाही. आणि हा संसार तुम्ही करता, या संसारामध्ये आपल्याला अडचणी येतात, आपल्याला आव्हानं येतात. सैतान खूप वेळा जागृत होतो आणि आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी आपण पवित्र मिसामध्ये येतो. हे जे साक्रमेंट आहे, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, पवित्र मिसाचं साक्रमेंट आपल्याला मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य देतं. विवाहाचा हा जो संसार आहे, हा जो प्रपंच आहे, हे चालवण्यासाठी पवित्र मिसामधून निर्माण होणारी कृपेची आपल्याला गरज आहे. प्रभूला स्वीकारणं, वारंवार स्वीकारणं, प्रभूच्या सोबत चालणं आणि प्रभूला सोबत घेणं हे आवश्यक आहे. एक पवित्र मिसाची साक्ष मला तुम्हाला सांगावीशी वाटते. 1979 साली अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे हॉस्पिटलमध्ये एक चापली म्हणून, म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांना कमिलन देणं, त्यांच्यासाठी मिसा करणं, असे एक फादर असतात. त्या फादरला चापली नसा म्हणतात. असे फादर चापली, फादर रिचर्ड यांना आलेला हा अनुभव. तर एका सकाळी ते मरणाशी झुंज देत असलेल्या 11 वर्षाच्या जॉनी नावाच्या मुलाला प्रार्थना करण्यासाठी ICU मध्ये फादर रिचर्डला बोलवण्यात आलं. ते त्यांची ड्युटी चापलीन म्हणून, म्हणजे त्यांनी हॉस्पिटलमध्ये जायला अर्धा दिवस तिथे थांबायचं, कुमसार फेकायचं, कमिलन द्यायचं, मिसा करायची, हे चापलीन म्हणून त्याचं काम होतं. आणि त्यांना ती ज्या ऑफिसमध्ये बसले होते तिथे फोन आला की एक असा मुलगा आहे जो मरणाशी झुंज देतोय आणि तो ICU मध्ये आहे, त्याच्यावर घेऊन तुम्ही प्रार्थना करा. तो मुलगा व्हेंटिलेटरवर होता आणि त्याचं डोकं खूप सुजलेलं होतं. जॉनीच्या पालकांनी त्या फादरांना सांगितलं की त्यांच्या घराजवळ खडी रस्त्यावरती बाईक, हा मुलगा बाईक चालवत होता, तेव्हा एका ट्रकने त्या मुलाला उडवून दिलं आणि त्याच्या डोक्यावरती जास्त मार लागलेला आहे. त्या धडकेने जॉनी शेतात फेकला गेला आणि जेव्हा रुग्णवाहिका आली, ॲम्ब्युलन्स आली, तेव्हा डॉक्टरांना त्याची डोकं फुटलेलं, उघडं झालेलं, मेंदू बाहेर आलेला असं त्यांना दिसलं. ते फादर सांगतात की जेव्हा मी जॉनीच्या पालकांना विचारलं की जॉनीचा बाप्तिस्मा झाला आहे, तर ते म्हणाले नाही. तर फादरांनी सांगितलं की तुम्ही, ते म्हणाले की आम्ही कुठल्या चर्चमध्ये गेलेले नाही आणि आमचं कुटुंब आम्ही घरीच प्रार्थना करतो, आम्ही चर्चमध्ये जात नाही. तर मग फादरांनी त्यांना विचारलं की तुम्हाला असं वाटते का की मी जॉनीचा बाप्तिस्मा करावा? त्या जॉनीच्या आईवडिलांनी एकमेकांकडे पाहिलं. फादरांनी सांगितलं की बाप्तिस्मा केल्यामुळे त्याचं काही नुकसान होत नाही आहे, झालाच तर त्याला फायदा होईल, कृपा मिळेल. आणि मग आईवडिलांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही जॉनीचा बाप्तिस्मा करू शकता. आणि त्या फादरांनी सांगितलं की माझी इच्छा असेल की तुम्ही पण बाप्तिस्मा घ्या. पण ते म्हणाले नाही, तुम्ही जॉनीला बाप्तिस्मा दिली तरी चालेल. त्या रात्री जॉनीचे आईवडील, 2 नर्स त्यांच्या साक्षीने जॉनी मेंटल असताना त्याचा बाप्तिस्मा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी फादर जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंटला पवित्र मिसा शरीर देत होते, तेव्हा फादरांना पुन्हा हाक आली की तुम्हाला बोलावलेलं आहे ICU मध्ये. जॉनीच्या डॉक्टरांनी फादरांना ICU मध्ये बोलावलं. जे डॉक्टर बुद्ध होते, बौद्ध धर्माचे होते. तुम्ही रात्री काय केलं? फादर घाबरले की माझं काय चुकलं का, मी जे पाणी लावलं त्याच्या डोक्यावर त्याच्यामुळे जॉनीला काय त्रास झाला असेल का? ते डॉक्टर फादरांना जॉनीच्या खोलीच्या बाहेर भेटले आणि त्यांना समजावून सांगत होते, मी जॉनीचा
त्यांच्या पालकांच्या परवानगीने बाप्तिस्मा केलेला आहे, जेणेकरून जॉनी स्वर्गात जाऊ शकतो. जेव्हा डॉक्टरांना विचारले की डॉक्टर तुम्ही इतके टेन्शनमध्ये का आहात, तुम्ही एवढे काळजीमध्ये का आहात, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मुलाच्या डोक्याची सूज कमी झालेली आहे. डॉक्टरांना अजूनही खात्री नव्हती की जॉनी वाचेल. डॉक्टरांना अजूनही खात्री होती की तो मरेल किंवा तो जगला तरी मेल्यासारखा खाट्यावर पडून असेल, तो कधी हालचाल करू शकणार नाही, तो बोलू शकणार नाही, तो डोळे उघडू शकणार नाही. त्या रात्री जॉनीच्या पालकांनी बाप्तिस्मा दिल्याबद्दल फादरांचे आभार मानले. आणि त्यानंतर फादरांनी अजून एक विनंती केली की तुम्हाला असं वाटते का की आजारी माणसाला जो साक्रामेंट दिला जातो, रुग्णभेद्य साक्रामेंट, तो मी जॉनीला देऊ का? आई वडील त्यांची आशा वाटलेली होती, कारण त्यांना असं वाटत होतं की रात्री बाप्तिस्मा झाला आणि त्या रात्रीमध्ये सकाळपर्यंत जॉनीच्या डोक्याची सूज कमी झालेली होती आणि म्हणून त्यांनी संमती दिली. आणि त्यांच्या संमतीने फादरांनी जॉनीला पवित्र तेलाचा अभिषेक केला, दृढीकरण रुग्णभेद्य साक्रामेंट दिला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फादर जेव्हा कम्युनियन द्यायला गेले इतर पेशंटला, तेव्हा त्यांना पुन्हा हाक आली आणि डॉक्टरांनी पुन्हा त्याला बोलवून घेतलं आणि जॉनीच्या खोलीत नेलं. आणि तुम्ही पुन्हा रात्री काय केलं? तर मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आणि आमच्या कॅथलिक धर्मामध्ये असं एक साक्रामेंट आहे, ते साक्रामेंट मी त्यांना दिलं. आणि फादरांनी डॉक्टरांनी समजावून सांगितलं. डॉक्टरांनी जॉनीच्या डोळ्यांकडे बोट दाखवून फादरांना दाखवलं, बघा त्याच्या डोळ्याकडे, तुम्ही काय केलं रात्री? डॉक्टर म्हणाले की जॉनीचे डोळे हलत आहेत, उघडझाप होत आहे. रुग्णभेद्य साक्रामेंटातील अभिषेकामुळे, प्रार्थनेमुळे हे घडत होतं. ही केवळ येशूची आरोग्यदायी शक्ती आहे. तसं फादरांनी त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी हलकेच ते डॉक्टर उपहासात्मक हसले, कारण ते बौद्ध धर्मी होते की असं काय होते का, असं काय मेडिकल सायन्समध्ये अजून असं झालेलं नाही, काही हरकत नाही, मुलगा बोलत नाही, हालचाल करत नाही, तो तसाच पडून. अपघातानंतर आता ती तिसरी रात्र होती. फादरांनी पालकांना सुचवलं की मी जॉनीला दृढीकरण साक्रामेंट देऊ का? पालकांना ते काही माहिती नव्हतं आणि पालकांनी मान्य केलं. त्यांनी रात्री दृढीकरण साक्रामेंट फादरांनी जॉनीला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी जॉनीचे हातपाय हलवले गेले. डॉक्टर पुन्हा पालकांसमोर म्हणाले, आता माझं नियंत्रण नाही आहे, हे माझ्या मेडिकल अभ्यासाच्या पलीकडचं आहे, हे माझ्या विचाराच्या पलीकडे आहे, हे असं कसं होऊ शकतं? डोकं फुटलेलं, मेंदू बाहेर आलेला मुलगा आता डोक्याची सूज कमी झालेली आहे, डोळ्याची उघडझाप करतोय, हातपाय हलवतोय, हे शक्यच नाही आहे. काय होते हे सांगण्यासाठी डॉक्टर असमर्थ होता. पालक फादरांकडे वळाले आणि म्हणाले, आम्हाला कॅथलिक व्हायचं आहे, आम्हाला बाप्तिस्मा पाहिजे. आणि फादरांनी सांगितले की थोडं थांबा, तुम्ही अंतिम निर्णय घेण्याआधी जॉनीची हेल्थमध्ये, आरोग्यामध्ये कशी सुधारणा होते त्या संदर्भाने जेव्हा फादरांनी त्यांना पवित्र मिस्साबद्दल आणि पवित्र मिस्सा शरीराबद्दल समजावून सांगितलं, त्यांनी सांगितलं तुम्ही हे साक्रामेंट जॉनीला द्या, जॉनीच्या खाटेच्या बाजूला मिस्सा करा आणि त्याला कम्युनियन द्या. फादरांनी जे आय ड्रॉपर आपलं जे असतं, ड्रॉप टाकण्याचं जे छोटंसं काचेचं आपलं जे असतं, त्यामध्ये येशूच्या अतिपवित्र रक्त जॉनीच्या जिभेवरती 2 थेंब सोडले, कारण ख्रिस्त शरीर तो घेऊ शकत नाही म्हणून त्याला ख्रिस्त रक्त त्याला दिलं. दुसऱ्या दिवशी जॉनी बोलू लागला, जॉनी आवाज करू लागला. आणि आठवड्याच्या शेवटी फादर शनिवार रविवार ते पॅरिशमध्ये जात असत, त्यामुळे सोमवारी ते परत आले आणि फादर यांच्या हॉस्पिटलला आल्यावर जॉनीला बघा ICU मध्ये, की जॉनी ICU मध्ये जाऊन मी तपासतो की किती सुधारणा झालेली आहे. तर जॉनी ICU मध्ये नव्हता,
जॉनी नॉर्मल रूममध्ये होता, खाट्यावर बसलेला होता, बोलत होता आणि खाऊ खात होता. प्रेज द लॉर्ड. ही पवित्र ख्रिस्ताची ताकद आहे. ही पवित्र ख्रिस्त शरीराची ताकद आहे. त्याला शिफ्ट केलेलं आहे. आई वडिलांनी बाप्तिस्मा घेतला आणि ज्या नर्स जॉनीवरती उपचार करत होत्या त्या नर्सने सुद्धा बाप्तिस्मा घेतला. ख्रिस्त माझ्या बंधू भगिनींनो, तुम्ही तुमचं विवाहाचं साखरमेंट पवित्र मिस्सामध्ये स्वीकार. हे पवित्र मिस्सा ही आपली शक्ती आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, काही जण बरे होतात. कशासाठी? की ख्रिस्त आजही आपला तारणार आहे, ख्रिस्त आज आरोग्य देणार आहे, ख्रिस्त बरं करणार आहे. ही साक्ष आजही जगाला देण्यासाठी अनेक लोक ख्रिस्ताच्या कृपेने, स्पर्शाने, शब्दाने बरे होतात. काही लोक बरे होत नाही. येशूने सुद्धा सांगितलं, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. खुद्द येशूला मरण स्वीकारावं लागलं. ते गुड फ्रायडे सुद्धा आपल्या जीवनामध्ये आहे. येशूला बरं करण्याची पूर्ण शक्ती आहे. पण जेव्हा बरं होत नाही किंवा काही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे, मनाप्रमाणे घडत नाही, ज्या लग्नाच्या दिवशी तुम्ही जी स्वप्न पाहिली असतील ती काहींची स्वप्न पूर्ण झाली असतील, काहींची झाली नसतील, आणि मग मनामध्ये प्रश्न असेल की असं का, असं का जर आपण प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला कधीच मिळणार नाही. पण मी आता काय करू? मिसाच्या शेवटी फादर सांगतात, जा शांतीने जा. परमेश्वराचं तुझ्यासाठी दुसरी काहीतरी योजना आहे, अजून काहीतरी चांगलं परमेश्वर तुझ्या जीवनामध्ये करणार आहे, ते तू स्वीकार. मागच्या दिवशी तुमच्या विवाहाची 25 आणि 50 वर्ष साजरी करत असताना देवाला धन्यवाद देऊया. देवाने जे काही केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये, प्रवासामध्ये, त्याबद्दल त्याचे आभार मानूया. जे आरोग्य दिलेलं आहे, मुलं दिलेली आहे, जे वैभव दिलेलं आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद देऊया. आणि जी मिसळलेली आपली भक्ती आहे, मिसळलेली आपली जी श्रद्धा आहे, ती शेवटपर्यंत जागृत ठेवण्यासाठी त्याच्याकडे कृपा बघूया, शक्ती बघूया. आमेन. आता आपण तुमच्या विवाहाचं वचनाचं नूतनीकरण करूया. तुमच्या हातामध्ये कार्ड आहे. फादर सुरुवातीला प्रभूला तुम्ही एकमेकांच्या समोर उभे राहा. आम्ही सांग. प्रथम फादरची प्रार्थना आहे, त्यानंतर पतीची प्रार्थना आहे. तुम्ही जोरात बोलायचं, आज काय करायचं नाही बोला. त्यानंतर पत्नीने त्याच्यावर प्रार्थना आहे. नंतर पुन्हा तुम्ही दोघांनी एकत्र प्रार्थना करायची, बरोबर ना? पहिली फादरची प्रार्थना आहे, मग पतीची प्रार्थना आहे, मग पत्नीची प्रार्थना आहे, मग तुम्हाला दोघांची एकत्र प्रार्थना आहे, आणि त्यानंतर मग फादरची शेवटची प्रार्थना आहे. तर फादर प्रार्थना करतील. तुम्ही सगळ्यांनी जोरात प्रार्थना करायची. दुसऱ्याला डिस्टर्ब झालं नाही, पण तुमच्या पतीला आणि पत्नीला ऐकवायला पाहिजे. विवाहाच्या वचनाचे नूतनीकरण. प्रिय पतिपत्नींनो, तुमच्या या विवाहाच्या वर्धापन दिनानिमित्ताने ज्या दिवशी तुम्ही विवाहाच्या साक्रामेंटाद्वारे तुमचे जीवन अतूट बंधनात जोडले गेले होते, त्या दिवशी तुम्ही एकमेकाला दिलेल्या वचनाचे नूतनीकरण करण्यास तुमचा मानस आहे. म्हणून तुम्ही प्रार्थनेत परमेश्वराकडे वळा, जेणेकरून एकमेकांना दिलेल्या वचनाच्या नूतनीकरणाला दैवी कृपेचे फळ मिळावे. आता शांत राहूया. आपण जी वचनं 25 वर्ष अगोदर 50 वर्ष अगोदर दिली होती त्याचे नूतनीकरण करणार आहोत. प्रथम पतीने सुरुवात करायची आहे. सुरुवात करण्याआधी तुम्ही पत्नीचं नाव घ्यायचं आहे. तिथे टेबल आहे, तिकडे तुम्ही नाव घ्यायचं. तुम्ही पतीने पत्नीचं नाव घ्यायचं, पत्नीने पतीचं नाव घ्यायचं. आता पत्नीने सुरुवात करायची. पत्नीने सुरुवात करायची. आता दोघांनी एकत्र प्रार्थना करायची. परमेश्वर तुम्हाला आयुष्यभर सुरक्षित ठेवो.
त्याने संकटात तुमचे सांत्वन करावे आणि समृद्धीमध्ये तुमचा आधार करावे. त्याने तुमचे घर आशीर्वादाने भरावे. ही प्रार्थना आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. हे काळ तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आता तुम्ही नंतर सादर करा. श्रद्धा घेतली गायत्री घ्यायची. पेज नंबर 4 घ्यायचं. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर विश्वास आहे आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर विश्वास आहे. तो सर्व एकापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याची एक तत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला आहे. त्याच्यापासून सर्व काही उत्पन्न झाले आहे. तो मानवासाठी आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने तुम्हाला पासून शरीर केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला कृती केली. तो मरण पावला आणि तो मनुष्याप्रमाणे झाला आणि स्वर्गात झाला आणि पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने येणार आहे. त्याच्या राज्याचा अर्थ जीवनाचा दाता यावर विश्वास आहे. तो पिता आणि पुत्र यापासून शिकतो. पिता आणि पुत्र या तो संदेशच्या मार्फत बोलला आहे आणि एकच सगळेवर मी श्रद्धा करतो. 5 वर्षांसाठी एकच बाबतीत मागणी करतो. गरिबांची कृपा आणि भावी जगातील जीवनाची वाट पाहतो. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या दानमानाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताकडे आम्ही इथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा जरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे याचना करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपण उत्तरा की प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना ख्रिस्त सभेची सेवा अधिक प्रभावीपणे करण्यास पवित्र आत्म्याचे सहाय्य व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आज आपल्या पॅरिशमध्ये विवाहाचा सुवर्ण व रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या पती पत्नीवर प्रभूचा आशीर्वाद यावा व त्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की प्रभूने सर्व दुःखितांना बरे केले आणि लगेच इतरांची सेवा करण्यास ते दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. मानवी जीवनातील अंधकार दूर होऊन ख्रिस्ताचा संदेश जगभरात पसरविण्यास व इतरांना मदतीचा हात देण्यासाठी आम्हास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. परमेश्वराच्या अगाध दयेवरील आपली श्रद्धा अधिकाधिक वाढावी. आपल्या जीवनात सत्य, न्याय व प्रेम यास अग्रस्थान देण्यासाठी तसेच आपल्या दुःखात, अडचणीत व अपयशात ख्रिस्ताकडे श्रद्धेने पाहण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व आजारी व दुःखी पीडित लोकांना प्रभूच्या करुणेचा स्पर्श व्हावा. त्यांच्या कृपेने जगात सर्वत्र शांती नांदावी. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून त्याने आपले रक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. सगळ्यांनी शांत राहायचं, डोळे बंद करायचे. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या पत्नीसाठी खास प्रार्थना करायची. करत आहोत आपण. आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची, मुलाबाळासाठी. तुमच्या कुटुंबामध्ये शांती, प्रेम, ऐक्य नांदावं. परमेश्वराने तुम्हा सगळ्यांना चांगल्या आरोग्याची देणगी द्यावी. जो हेतू घेऊन तुम्ही या पवित्र विसावरीसाठी आलेला आहात तो तुमचा सफल व्हावा.
हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सेवेच्या प्रार्थनाही आमच्या श्रद्धेवरील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. पान क्रमांक 41 तुझाच प्रभू मी तुझा.
तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा उगम आहेस. ही जागा आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्याच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला व परस्परीचेने दुःख भोगायला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर बोलून ती आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे आम्ही एक व्हावे तसे आम्ही विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर बसल्यातल्या ख्रिस्त सभेचे आठवण कर आणि फ्रान्सिस आत्मिको, एलिस आमचे बिशप आणि सर्व याचक वर्ग यांच्यासमोर ख्रिस्त सभेला परिपूर्ण कृतीचा पूर्णाविष्कार ठेवा. ज्या आमच्या भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने मान घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंपूर मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बाबा, श्री पवित्र तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे बळावे. आजची जगण्याची वार्ता करावी जशी आम्ही आपल्या केलेल्या सेवा करतो हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. याची भाग ठेवण्यात आला होतो कृपापूर्ण शांतीने म्हणजे दिव्य आशेने आम्ही आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असतात. तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता आणि विवेचनापासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना मनाला विश्वासाची शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे बघू नकोस, तू तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतो. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपले एकमेकात शांती वंदन करू. Gloria
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलविण्यात आलेले धन्य. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बाबा, एका भाकरीत व एका प्याल्यामध्ये आम्हाला सहभागी करून तू आमचे ख्रिस्ताशी ऐक्य घडवून आणतोस. सर्व जगाला तुझा तारणारा व तुझा आनंद मिळवून देण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. सामान्य काळातील 5वा रविवार. गेल्या रविवारचे दान रुपये 1,0740, बुधवारचे दान रुपये 14,870, प्रार्थना सभेचे दान 500 रुपये झाले. महिन्याच्या पहिल्या शुक्रवारचे दान रुपये 15,650. आपल्या दानाबद्दल व अवधानाबद्दल धन्यवाद व देवाला गौरव. या आठवड्यातील सण: सोमवार संत आगता, मंगळवार संत पॉल मिकी व सहकारी, बुधवार संत गोन्सालो गार्सिया, गुरुवार संत जोसेफिन बकिता, शनिवार संत पालस्तिका. आज आपल्या हॉलमध्ये जीवन विद्या ट्रस्ट नंदुरबार सकाळी आलेल्या, त्याचबरोबर आता ज्ञानज्योती व कम्युनिटी कॉलेज करसगाव तलासरी येथील कार्यरत असलेल्या सिस्टर्स वारली आर्ट वस्तू प्रदर्शन व विक्री तसेच आयुर्वेदिक औषधं, विशेषतः गुडघेदुखी, संधिवात, डायबिटीज व इतर दुखण्यावर औषधं घेऊन आले आहेत.
आपल्या सर्वांनी या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या मिशनला सहाय्य करावं ही विनंती. सिस्टर क्लेरा त्यांचा स्टॉल बाहेर लावलेला आहे, तिथे आपण काही औषधं खरेदी करू शकतो. आपल्या पॅरिशमध्ये त्यांच्या लग्नाला आज 25 वर्ष आणि 50 वर्ष झालेले आहेत. तुम्हा सर्वांच्यासाठी ही दिसा अर्पण करण्यात आली आणि निश्चित तुमच्या सर्वांच्या वैवाहिक जीवनासाठी परमेश्वराच्या प्रार्थनीय शुभेच्छा तुम्हाला देत आहोत. अभिनंदन. आपण एक दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवूया. ज्या गावात अजूनही जानेवारी महिन्यामध्ये बालसंघ सभा झाली नाही, ॲनिमेटर्स नसतील आणि ॲनिमेटर्सची निवड करून बालसंघाची सभा घ्यावी विनंती. दर महिन्याला पॅरिशमधून लेसन देण्यात येईल. दर महिन्याला बालसंघ सभा घ्यावी. सोमवार संध्याकाळी 6च्या दिवसानंतर चर्चमध्ये प्रार्थना सभा होईल. बुधवारी संध्याकाळी धर्मग्राम पालखी मंडळ सभासदांची सभा चर्च हॉलमध्ये होईल. उपासकालीन विशेष श्रद्धाचार अंक प्रकाशित करीत आहोत. आपण जाहिरात शोक समाचार देऊ शकता. आम्ही फादर सोमवार व मंगळवार गोडवा व देवधर गुरुवार विस्कोडी गावात कुटुंब भेटी देत आहोत. प्रिय बंधू भगिनी, यावर्षी नवीन सेवक प्रेरकाची निवड करून त्यातून ऑगस्ट 2024 पासून नवीन पॅरिश काउन्सिल मंडळाची स्थापना होईल. तोपर्यंत सध्या कार्यरत सेवक प्रेरक आणि पॅरिश काउन्सिल सभासद कार्यरत राहतील. प्रत्येक गावात मूलगामी समूह आहेत. या समूहात 5 ते 8 अशी कुटुंब आहेत. या मूलगामी समूहाने एकत्र येऊन त्याचा एक नवीन सेवक प्रेरक निवडायचा आहे. सेवक प्रेरक म्हणजे मोठ्या कामाची जबाबदारी नाही, तर ही सेवा आहे. कुणीतरी ही जबाबदारी घेणं आवश्यक आहे. तुमच्या मूलगामी गटात एका व्यक्तीची सेवक प्रेरक म्हणून निवड करावी. युवा पालखी समिती आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा रविवार 11 फेब्रुवारी रोजी चर्च मैदानावर खेळविण्यात येतील. यावर्षी 14 फेब्रुवारी हा राखीचा बुधवार आहे. आपण प्रायश्चित्त काळाला सुरुवात करतो. राखीचा बुधवार आपल्या कपाळाला राख लावण्यात येते. तो उपवासाचा दिवस आहे. तो त्या दिवशी व्हॅलेंटाईन दिवस आहे. सर्वांना विशेषतः तरुण तरुणांना विनंती केली जात आहे, आपण व्हॅलेंटाईन 14 फेब्रुवारी आधी साजरा करावा. 14 फेब्रुवारी हा दिवस स्वतःसाठी व आपल्या येशूसाठी राखून ठेवावा. आपण उपवास काळाच्या पहिल्या रविवारपासून म्हणजे रविवार 18 फेब्रुवारी पासून आपल्या पॅरिशमध्ये दर रविवारी दुपारी गरिबांना भोजन देण्याचं नियोजन केलं आहे. सेंट विन्सेंट डी पॉल संस्थेच्या सहकार्याने करण्यात येईल. ज्यांना यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचं असेल त्यांनी फादर रेमंड यांना भेटावे. यासाठी दान ऑफिसमध्ये यावे. संत विन्सेंट डी पॉल संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ व कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मूल संस्था व जनन संस्था 1010 उपाय व मोफत चाचणी शिबिर शनिवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30च्या दिवसानंतर चर्च हॉलमध्ये होईल. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सेवी डायस यांच्या यामुळे मार्गदर्शन करतील. 40 वर्ष वयावरील सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. रविवार 18 फेब्रुवारी रोजी वॉकआउट या हॉस्पिटलच्या मदतीने आपल्याकडे मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी येत्या रविवारी देण्यात येईल. जेव्हा आपल्या घरी विविध प्रसंगी आशीर्वादासाठी धर्मगुरूची गरज असते, तेव्हा आपण कृपया परस्पर एखाद्या धर्मगुरूला न सांगता तुम्ही त्या दिवशी आपल्या चर्च ऑफिसमध्ये नोंद करावी ही नम्र विनंती. आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीत जुन्या घरात जाळी करून ठेवलेली आहेत. आपल्याकडे धारकर्त्यांचे फोटोसह पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे अथवा मोठा आनंद करू शकतो. सुरक्षा व सावधानता बाळगणे आवश्यक आहे. कृपया याबाबत काळजी घ्यावी. प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने व मदतीने आपल्या चर्चमध्ये थोडी दुरुस्ती कामे चालू झाली आहे. ही दुरुस्तीची कामे छोटी असली तरी त्याचा खर्च वाढत चालला आहे. पुढच्या आठवड्यातच आपण नवीन वायरिंगचं काम सुरू करत आहोत. त्याशिवाय इतर छोटी कामं सुरू आहेतच. ज्यांना या कामी मदत करायची असेल त्यांचे स्वागत आहे. आणि आपण दर रविवारच्या दानामध्ये अजून थोडा हात जर मोकळा केला तर त्यातून आपल्याला काम करता येईल. जे देऊ शकतात त्यांनी अधिक दान दिल्यास मदत होईल. रविवारच्या दानामध्ये वाढ करावी अशी विनम्र विनंती आहे. सेंट थॉमस स्कूल ICSE येथे शिक्षकांच्या जागा भरायच्या आहेत. नोटीसवर बोर्ड पाहावा. पुढील रविवारची उपासना वगैरे या अंकावर भरायची असेल. धन्यवाद. आशीर्वादासाठी आपण भेटावं. शेवटचा कार्य सुरू असताना पवित्र पाणी शिकवलं जाईल. त्यानंतर आपण शाळेच्या समोर जाऊ.
म्हणजे प्रिय बंधू भगिनींनो, आता आपली मान नंदतरी खाली वागवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वराने आपल्या दयेने तुम्हाला आशीर्वादित करो आणि आपल्या तारणाही ज्ञानाने तुम्हावर वर्षाव करो. तुम्ही सदैव कृत्य करावे म्हणून परमेश्वर त्याच्या प्रेमाचा साक्षीदार तुमची श्रद्धेत दृढ करो. तो तुमची पावले आपल्याकडे वळवत आणि बंधू भावाने शांतीने चालण्यास तुम्हाला मार्गदर्शन करो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हाला देवो. जा आपल्या जीवनात प्रभूच्या शिववर्तमानाची घोषणा करा. कोणीही जाऊ नका. फक्त एक तसाचा कार्यक्रम आहे. छान छान सरप्राईजेस झाले तर कृपया हॉलमध्ये सगळ्यांनी यायचं आहे. पान क्रमांक 77 देवाची स्तुती.
सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करतो. सगळ्यांचं स्वागत करतो. आजची संध्याकाळ मी चर्चमध्ये सांगितल्याप्रमाणे फुल ऑफ सरप्राइजेस आणि काहीतरी नवीन आहे. खूप एन्जॉय करा. सगळं बाहेरचं सगळं विसरून जा. 1 तास धमाल करायची. जे काही खेळ होते, जे काही तुम्हाला डान्स करायला सांगतील डान्स करा, खेळ खेळा. जस्ट फॉरगेट दी रेस्ट ऑफ द वर्ल्ड. एन्जॉय ॲज इफ यू हॅव कम हिअर ऑन द डे ऑफ युअर वेडिंग. तुम्ही जसं तुमच्या लग्नाच्या दिवशी आला होता तसं परत आलेला तसं समजा. जाम धमाल करा, मजा करा. वेगवेगळे सरप्राईजेस आहेत. जसं युवा आपल्याला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आपण ही तासभर आपला कार्यक्रम आहे, पण मजा आहे. तुम्हाला रिटर्न गिफ्ट पण आहे. भेट देण्यासाठी ऑलरेडी तेवढ्याला एक रिटर्न गिफ्ट दिले आहे. दुसरा रिटर्न गिफ्ट आहे. 3 रिटर्न गिफ्ट आहे तुला भेट देण्यासाठी. आणि जे तुम्हाला रोजचं जीवन जगण्यासाठी निश्चितपणे तुम्हाला बळ देईल आणि आशा देईल अशी माझी खात्री आहे. सो वन्स अगेन वेलकम, एन्जॉय अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच फादर. तुम्हाला दिसतात ना इकडे पुढे टेबल आहे आणि काही केक आहेत ते तुमच्यासाठी आहेत. सो मी तुमच्या सर्वांना विनंती करते की 7 कपल्स पुढे येऊन ते केक कापावे. सो आय रिक्वेस्ट 7 कपल्स. आपण 7 टाइम्स म्हणजे बॅचेस मध्ये येणार आहेत. एका बॅचमध्ये 7 कपल्स असतील. तर ते 7 कपल्स इकडे येऊन तुमचा जो केक आहे, तुमच्यासाठी स्पेशली जो केक आलेला आहे तो तुम्ही कट करून नंतर तुम्ही तो केक तुमच्यासाठी घेऊन जावे. सो मी विनंती करते की आपण इकडून सुरुवात करूया. जे 7 कपल्स आहेत, फर्स्ट 7 कपल्स. माझी अशी इच्छा होती की एका वेळेला 70 कपलने 70 केक कापायचे, पण 70 केक आहे. जो केक तुम्ही कापणार तो तुम्ही घरी न्यायचा आहे. ओके, तर तुम्ही घरी दोघे खा किंवा तुमची वाटलेले सर्वसाधारण त्यांच्याबरोबर खा. बट एव्हरी कपल हॅज अ केक. जरी तुम्ही सिंगल असाल, जरी मिस्टर नसतील किंवा मिसेस नसेल, नो वरी, तुम्ही एकटे पण पुढे या, केक कापा आणि आपला आनंद आपण साजरा करूया. तर आपल्याला एवढं जागा नाही आहे आणि म्हणून आपण 7 कपल जसं तिने सांगितल्याप्रमाणे पुढे या. तुम्ही कट करा. म्युझिक कंटिन्यू चालू राहील. दुसरे 7 कपल झाले तर दुसरे 7 कपल या. जोपर्यंत 10 वेळा आपण करावं लागेल कारण आपण 70 लोक आहोत. येस, सो वी स्टार्ट. तुम्ही केक कापा, एकमेकांना भरवा, एकमेकांना रंगवा. हा तुमचा प्रश्न आहे. आज भरवा, डायबिटीजची गोळी आहे. Hey!
तेव्हा केक नव्हता ना. अंकल हा बस गुड. जोरात आवाज आहे. जे कॅलरीज वाढल्यात ना ते आपण जरा कमी करूया. म्हणून सर्वांना विनंती करते की तुमचे जे बॉक्स आहेत ते खुर्च्याच्या खाली ठेवा, कारण आता आपण सर्वजण नाचणार आहोत. तुमच्याच जागेवर नाचणार आहोत. जे बॉक्स आहेत ते खुर्च्याच्या खाली ठेवा, नाहीतर खुर्चीवर ठेवा, ते पण चालेल.
काळाचं लावलं, आमच्या वेळेचं लावलं. तुला जुईगो लाव. कोणाच्या पर्समध्ये दोघांचा एकत्र फोटो आहे, एकत्र फोटो पर्समध्ये, मोबाईलमध्ये नाही, पर्समध्ये बघा एकत्र कोणाचा फोटो आहे. जे पहिले येणार ते लवकर. माझं रेमंड तुम्हाला विनंती करते की तुम्ही फोटो जाम बदललाय. दोघांना त्यांनी तो फोटो 25 वर्ष जपून ठेवला आहे. अजून एक स्पॉट प्राइज घेऊया. कोणाकडे तुमची एंगेजमेंटची रिंग अजून आहे? पटकन या. एंगेजमेंटची लग्नाची कुठे आहे? लग्नाची घरी घेऊन एंगेजमेंटची हातात घेतली. पण तुमच्या काळातली जी गाणी आहे ती आम्ही तुम्हाला ऐकवणार, अगदी सॉंग्स ऐकवणार आणि मग तुम्ही पुढे येऊन ते पूर्ण सॉंग कम्प्लीट करायचं आहे. ज्यांना कम्प्लीट करता येणार त्यांना मग गिफ्ट मिळणार, प्राईज आहे त्यांच्यासाठी. नीट लक्ष देऊन ऐका. लवकर या, पुढे जे कम्प्लीट करणार ते. हे पिक्चर आणि लग्नाच्या पहिलं पिक्चर बघितलं म्हणून मला पाहिजे. एक सफर ए सुहाना
Dixon Gonzalez,
मारिया व ऑस्टिन फलकाव, व डेनिस कोलासो, मिनल व अविल परेरा, शर्ली व जोवेल गोन्साल्वेस, शर्मिला व नील परेरा, क्लेर व रिचर्ड लोपेस, रिबेका व ऑस्कर फर्नांडिस, सुजाता व ओनिल आता मी फादर विश्वास यांना विनंती करते. टायस, स्वप्ना, टोनी डिसिल्वा, आर्पिना व नॉर्बर्ट लेमॉस, संगीता व मैक्सवेल निस्किटा, प्रमिला व आइवन निस्किटा, जेफिन व एंथनी परेरा, फ्लोरा व फेलोमिना व थॉमस डाक, लिली व नाजरेट डायस, संतान डॅडी रेखा व राजेश अंड्रांडिस, सविता व अल्बन परेरा, सिलीना व रेनॉल्ड डिक्रूज, हेलन व विजय अल्मेडा, जोसेफ गोन्साल्वेस, माल्कम बंदेल, व गॉडफ्री डिसूजा, ब्रिनल व विवियन फरेरा, साधना व गॉडफ्री कोरिया, ब्रिनल व मार्कुस फरेरा, लुसी व सेलेस्टिन बेल्सो. कोणाचं नाव आलं नाही तुम्ही कृपया पुढे या. तुम्हाला मी आमंत्रित करत आहे. तुम्हाला कोणाला काही 2 शब्द बोलायचे असतील आजच्या कार्यक्रमाबद्दल तर फ्लोअर ओपन आहे तुमच्यासाठी. तुम्ही येऊन 2 शब्द बोलू शकता. येस. शब्दांच्या पलीकडल्या भावना आज फादर आम्हाला व्यक्त करायच्या आहेत की 2020 पासून आजपर्यंत हा कार्यक्रम राहून गेलेला होता वेगवेगळ्या कारणामुळे आणि आज तुम्ही फादर रेमंड, फादर स्टीफन, फादर संजय, फादर विश्वास आणि फादर लेस्ली या सर्व टीमने आज हा कार्यक्रम इथे आपल्यासाठी आयोजित केला. त्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवून सर्व फादरांचे आणि कमिटीचे आभार मानूया. इथे एक विशिष्ट गोष्ट अशी झालेली आहे की 25 आणि 50 आपल्या पुढे 50शी कंप्लीट केलेली कपल्स होते आणि त्यामुळे एक हुरूप आला
एक आनंद वाटला की आपल्याला देखील 50 साजरा करता येऊ शकेल. आणि फादर तोपर्यंत तुम्ही असावेत आणि आमच्या असं सेलिब्रेशन घडवून आणावं ही फादरांना विनंती. अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ही आपली तरुण मंडळी ज्यांनी आपल्यासाठी एवढा सुंदर कार्यक्रम केला, आपल्याला बघून निश्चितपणे त्यांना वाटलं असेल की लग्न करावं, संसार करावा, 25-50 साजरी होते आणि आपल्या चर्चच्या आवारात होते, याबद्दल त्याला खरोखर आनंद झाला असेल. आणि पुढे जाऊ जेव्हा फादर त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले, फादर रेमंडने जोरदार शिटी मारली, तेव्हा असे वाटलं की काही तरुण जे त्यांना पाचारण होऊ शकतं ते पण म्हणू शकतील की निश्चितपणे फादर जरी झालो तरी अनेक कुटुंबांना आम्ही अशा पद्धतीने त्यांच्या आनंदात सामील होऊन आम्ही आपला धर्म पुढे नेऊ शकतो. तर या सर्व गोष्टीबद्दल माझ्या तुमच्या सर्वांचे आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. फादरने शिटी मारली तेव्हा मला वाटतं नावळ वेशी बंद झाली. दुसरी एक महत्वाची गोष्ट, फादर लेझीसाठी पण प्रार्थना करतात, ते पण तुमच्या बोटीमध्ये आहे, त्यांनी पण 25 साजरी केली. अजून एक जण कोणतरी लेडीज प्रभू परमेश्वराने आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्र आणलंय, त्याबद्दल मी प्रथम परमेश्वराचे आभार मानते. आणि आपल्यासाठी सुंदर असा कार्यक्रम आयोजित करणारे आपले प्रमुख धर्मगुरू फादर रेमंड रोमाव आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्यासाठी आज सुंदर मिसा साजरा केला. त्याच्यानंतर त्या मिसामध्ये मिसाबलीचे महत्त्व किती आहे हे त्यांनी अत्यंत सुंदररित्या आपल्याला समजावून सांगितलं. त्याबद्दल मी फादरांचे आभार मानते. आणि 25 वर्षापूर्वी आणि 50 वर्षापूर्वी आम्ही दिलेल्या वचनाची पुन्हा एकदा आठवण करून दिली, त्याबद्दल मी फादरांचे आभार मानते. प्रभूने फादरांना चांगलं आरोग्य द्यावं आणि त्यांच्या सेवा कार्यावर प्रभूचा सतत वरदस्त असावा म्हणून मी परमेश्वराकडे त्यांच्यासाठी शुभेच्छा इच्छिते. थँक्यू फादर, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. आमच्या शुभेच्छा काय बघा, 25 गेल्या 15 गेल्या तुम्ही 75कडे वळा, 25 गेल्या तुम्ही 50कडे वळा. आणि तेव्हा 15 गेला तेव्हा फादर देवाच्या डोक्यावर टोपी होती. ओके, तर आपण प्रार्थनेसाठी उभे राहूया. प्रार्थनेबद्दल मी खरोखर हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपली कुटुंब सेवा समिती आणि युवा बालकी जोरदार त्यांना टाळा वाजवण्याचा आभार. आपण प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे विशेष आभार मानतो की सायंकाळ तू आम्हाला दिलीस तुझ्या सानिध्यामध्ये घालवण्यासाठी आणि एक दुसऱ्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा या सर्वांच्या कुटुंबियावर आणि त्यांच्या मुलाबाळांवर तुझा आशीर्वाद ठेव. आणि त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा संत थॉमस याची मध्यस्थी सर्वांना लागू दे, पवित्र मरियेची मध्यस्थी सर्वांना लागू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. येशूने शिकवलेली प्रार्थना करूया. आमच्या सगळ्यातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाग करायचा आम्हाला दे आणि जसे आम्ही क्षमा करू तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहक असेल की करू देवतेस वाईटापासून आम्हाला सर्वांना. नमो कृपा पूर्ण मिळे, प्रभू तुझ्याकडे आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे नाते आम्हाला वाटेसाठी आज आम्हाला करण्याच्या वेळी विनंती कर. प्रभू तुम्हाला बरोबर असो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. Ah
आणि कोणीतरी रिक्वेस्ट केलेली आहे इथे बँड वाजेल आणि त्यावेळेस कोणाला नाचायचं आहे तुम्ही पुढे येऊन नाचू शकता आणि ज्यांना जायचं आहे तुम्ही जाऊ शकता. ओके, थँक्यू. गुड नाईट.